माझ्या आईला आणि बाबांना राष्ट्रीय पुरस्कार काय आहे हेही माहीत नव्हतं ग. तिला आदर्श माता पुरस्कार मिळाला आणि तिने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा फेटा तेव्हा तिला बांधला गेला, त्याच्यानंतर ती ढसाढसा रडली. आपल्याच इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी तो चालता चित्रपट काढायला लावला, आम्हाला थिएटरमधून काढला की आता डिस्ट्रीब्युटर मोठे झालेले आहेत. आता दर आठवड्याला त्यांना 3 पिक्चर हवे असतात, कारण त्यांचं पर पिक्चरच्या मागे एक त्यांचं कमिशन फिक्स असतं. म्हणजे ज्या महाराष्ट्राने अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोद डोक्यावर उचलला, दादा कोंडके यांचे विनोद डोक्यावर घेतले, अजरामर झाले, आज ते चीप कसे वाटतात. नॅशनल मिळालं, तो नॅशनलसाठी चित्रपट बनवला होता, आम्ही ठरवून त्याच्यासाठी मेहनत केली होती आणि नॅशनल मिळालं. सो आम्हाला वाटलं की तेव्हा आता ते स्वप्न पूर्ण होतं, पण बारडो हा चित्रपट अजूनही बारडो अवस्थेत आहे असं मी मानतो. मनात एक स्वप्न असतं, ते पडद्यावर उतरतं आणि मग मात्र ते जगाचं होतं. आज आपल्यासोबत आहे अशाच एका कलाकाराची, दिग्दर्शकाची आणि संवेदनशील माणसाची गोष्ट. बारडोसारखा सिनेमा करून राष्ट्रीय पुरस्काराचं रौप्य कमळ त्यांनी आपल्या नावे केलं. दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात अगदी सहज वावरणारे भीमराव मोडे. हा प्रवास एका रात्रीचा नाहीये, एका माणसाचा नाहीये, तर एका विचाराचा आहे, जिथे आर्थिक यशापेक्षा मनाला भिडणारी कलाकृती अधिक महत्त्वाची वाटते. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. स्वागत करूया राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मोडे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त अंकिता, मी फार उत्तम आहे. खूप मस्त. आणि हा इंटरव्ह्यू खूप दिवसांपासून पेंडिंग होता. खूप बिझी आहेत सर. कसे, म्हणजे काय चालू आहे सध्या? इतका काय म्हणतात, मराठीला फार कमी लोकांनी इतक्या वेगळ्या पद्धतीने बघितलंय. त्यातलं एक नाव म्हणजे तुमचं. आणि आता वेबसिरीजमध्ये अनेक जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना लक्ष केंद्रित करण्यासारखं काम आपण केलंय. याचा एक अभिमान आहे की आनंद आहे? डेफिनेटली आनंद आहे. कुठल्याही प्रोजेक्टचा आनंद हा प्रत्येक मेकरला असतो. आणि मला जरा जास्त आहे आणि अभिमान सुद्धा आहे त्याबद्दल की मी जे काही प्रोजेक्ट माझ्या बरोबर माझ्या टीमने केलेले आहेत, माझ्या टीममुळे मी करू शकलेलो आहे, त्या सगळ्या प्रोजेक्टला यश मिळालेलं आहे, नाव मिळालेलं आहे, लोकांचं प्रेम मिळालेलं आहे, भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी केलेल्या कामावरती डेफिनेटली मी हॅप्पी आहे. आणि आता अंधारमायाच्या निमित्ताने गेले 3 महिने म्हणजे खरं तर शूटिंग सगळं झालं, शूट झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट आणि आत्ता गेले महिनाभर जे काय लोकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद रोज, म्हणजे मी तसा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतो, पण गेले जेव्हापासून अंधारमाया रिलीज झाले तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, फीडबॅक्स येत आहेत. तर मी स्टोरी लावायला शिकलेलो आहे, ती पोस्ट करायला शिकलेलो आहे. तरी चुकतंय माझं अजूनही, पण मला आनंद आहे की अंधारमायाच्या निमित्ताने मी जरा सोशली ॲक्टिव्ह झालो आहे. अगदीच. पण ज्यांनी अंधारमाया बघितलं असेल त्यांना एक कंप्लेंट असेलच, इन्क्लुडिंग मी, की शेवट आम्ही खूप वेळा बघितला. तो इतका कळला नाही असा भाग नाही, पण एका सांगायचा भाग असा की खरंच नाही कळला. एकदा पाहून नाही कळत. तुम्ही वॉच टाइम वाढवण्यासाठी केलं नाही? नाही, ही आपल्या मराठी भाषेची गंमत आहे, मराठी लेखकांची गंमत आहे आणि ताकद आहे. आपल्याकडे बरेच लेखक आहेत जे असं गूढ लिहितात, रहस्यमय लिहितात. त्यांच्या गूढकथा खूप फेमस आहेत. ते जी. ए. कुलकर्णी आहेत, परत नारायण संत असतील, नारायण धारप आहेत आपल्याकडे, परत सुहास शिरवळ आहेत. सो असे बरेच लेखक जे आहेत ना आपल्याकडे, ज्यांनी गूढकथा लिहिलेल्या आहेत, त्यांनी ना ऑलरेडी एक प्रेक्षक वर्ग तयार केलेला आहे. त्या प्रेक्षक वर्गासाठी म्हटलं तर खरं तर ॲप्रोप्रिएट ठरेल की अंधारमायाची गोष्ट ही त्या पठडीतल्या लेखकांसारखी आहे. आणि आमचे लेखक, कथा ज्यांची आहे ते प्रल्हाद कुडतरकर आणि स्क्रीनप्ले पटकथा ज्यांची आहे ते कपिल भोपटकर, हे जिंकलेले आहेत. सो तो जो शेवट आहे की जो खूपदा लोकांनी परत पाहिला, तर मुळात आहे ना त्या कथेचं यश हे आहे की त्या शेवट ऐकून मी काम करायचं ठरवलं की या कथेवर ही कथा आपण करायला पाहिजे. सो ती त्या कथेची ताकद आहे आणि ती शेवटाची गंमत आहे. तो शेवट डेफिनेटली सगळ्यांनी बघितला पाहिजे.
दुसरी गोष्ट की मराठी प्रेक्षकांना मराठी कंटेंटला बऱ्याचदा असं म्हटलं की मराठी कंटेंट असतो एक तर फार सॉलिड असतो, ग्रेट असतो, तो सर्वसामान्यांना पोचत नाही, कळत नाही. किंवा मराठी कंटेंट असतो तो एवढा चांगला नसतो रे, साऊथ बघा, तमिळ बघा, असं वगैरे आपल्याकडे म्हटलं जातं. तर अंधारमाया या वेब सिरीजने सांगितलेलं आहे पुन्हा एकदा की हो, मराठी कंटेंट तितकाच चांगला आहे आणि तो तितक्याच चांगल्या पद्धतीने आम्ही मांडू शकतो आणि मराठी कंटेंट मराठीसहित इतर भाषिक लोकांना सुद्धा खूप आवडतोय आणि लोक त्या भाषेत यावा. अंधारमाया ही वेब सिरीज यावी, ज्यांनी सबटायटल सहित पाहिलं आहे, ज्यांना अंधारमाया कळली आहे, तरी त्यांनाही ती त्यांच्या भाषेत यावी म्हणून लोकांनी चॅनेल्सला, झी5ला मेल केलेले आहेत, प्रतिक्रिया पाठवल्या आहेत आणि त्यांच्या आग्रहाखातर आत्ता ती हिंदीमध्ये सुद्धा आलेली आहे. म्हणजे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तुम्ही ही वेब सिरीज करून. येस. पण अजूनही नेटफ्लिक्स किंवा बाकी जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते मराठी कॉन्टेंटकडे इतकं लक्ष देत नाही आहेत. हो. काय आहे की मराठी कॉन्टेंट म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते डेफिनेटली यांचं टेकिंग क्वालिटी मेकिंग हे खूप छान आहे. सो डेफिनेटली त्यांचं कंटेंट चॉईस आपण म्हटलं तोही छान आहे. मराठीचं बाबतीत असं झालं की मराठी जो प्रेक्षक आहे आणि जो चित्रपट बघतो, जो उत्तम साहित्य वाचतो, अशा प्रेक्षकांचा काय म्हणू आपण की टक्का कमी आहे तसा. आणि बराचसा प्रेक्षक आपला मराठी असा आहे ना की जो कष्टकरी आहे, की रोज त्यांना पोट भरण्यासाठी सुद्धा शेतात जावं लागतं, रानात जावं लागतं, कष्ट करावं लागतं. तो सिटी सोडला तर आपल्याकडे जो बाकी अदर दॅन जो प्रेक्षक आहे मराठी ना, त्यांच्यापर्यंत अजून तसं आहे ना प्लॅटफॉर्म्स पोचले नाही आहेत. म्हणजे प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स त्यांना ऐकून माहिती आहे, हे माहिती आहे, पण नेटफ्लिक्सही त्यांनी पाहिलेलं नाही अजून. मग ते हिंदी असू दे, हॉलिवूडचं असू दे. म्हणजे आपण गेम ऑफ थ्रोन म्हणजे असं पाहिला नाही तर असा सिटीत एक माणूस सापडणार नाही जनरली. पण तू जर का सिटी सोडून बाकी जागी गेला तर आपल्याकडे त्या प्रेक्षकांना माहीत नाही GOT काय आहे किंवा सॅक्रेड गेम काय आहे किंवा क्राऊन काय होती किंवा ताज काय झालं, हे त्यांच्यापर्यंत नाही पोचले अजून. सो आपला मराठी प्रेक्षक अजून खूप म्हणजे मी शहरातला नाही म्हणत, ग्रामीण भागातला, ज्याचं टक्का खूप मोठा आहे, जो टेलिव्हिजनचा ऑडियन्स आहे, जो त्यांचं दैनंदिन झाल्यावर रात्री एक मेंदूला करमणूक म्हणून बघतो, अशा प्रेक्षकांपर्यंत अजून प्लॅटफॉर्म्स पोचलेले नाही आहे. तर हे दुःख आहे की नेटफ्लिक्स, ॲमेझॉन म्हणेन मी, अजूनही बरेच काही जे काही मान्यवर प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याकडे मराठी कंटेंटला तितकं असं बघितलं जात नाही, कारण ते आपल्याकडे मराठीचा रीच नाही असं आहे. पण अंधारमायाने ते नक्कीच त्या लोकांनाही दखल घ्यायला भाग पाडलेलं आहे असं मला वाटतं. कारण अंधारमाया 25 मिलियन व्ह्यूज त्यांना झालेली आहेत, पाहिलं गेले. इंडियन कंटेंटमध्ये त्याला A+ ह्या कॅटेगरीत आता तो अंधारमाया ही वेब सिरीज गेलेली आहे. की A+ म्हणजे काय, तर 100 पैकी 80 म्हणजे 75% लोकांनी ती मालिका पूर्ण पाहिली. म्हणजे सुरू केली आणि मध्ये सोडली असं नाही, तर पूर्ण पाहिली. तर जे 7 भाग आहेत ते पूर्ण पाहिलेल्या प्रेक्षकांचा जो टक्केवारी आहे ती 80% आली आहे. म्हणजे A+ कॅटेगरीमध्ये तो गेलेली आहे. तो डेफिनेटली म्हणजे थँक्स झी5, झी मराठी, की त्यांनी असा प्लॅटफॉर्म मराठी कंटेंटसाठी सुरू केला. आणि ह्या बाकीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते डेफिनेटली विदिन 2 इयर्स ते मराठीला सुद्धा मल्याळम आणि तेलुगू कंटेंट, कन्नडा कंटेंट, रिजनल कंटेंट जे बाकीचे आहेत त्यांच्या इतकंच प्राधान्य देतील आणि मराठी प्लॅटफॉर्म तिकडेही सुरू होतील. अगदीच खूप छान सांगितलं. खूप रिलेटेबल आहे हे मराठी कॉन्टेंटसाठी आणि कॉन्टेंट क्रिएटरसाठी. मला अजून एक विचारायचं आहे की जेव्हा मी तुमची कामं बघते किंवा तुमचं हे चित्रपट बघते, मालिका बघते, तुमची समाजाकडे बघण्याची आणि स्क्रिप्टकडे बघण्याची एक वेगळी नजर आहे. तुम्ही वेगळ्या अँगलने त्या स्क्रिप्टला बघतात. अगेन अंधारमाया हे त्याचं एक एक्झाम्पल आहे की वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहिलं म्हणून ती इतकी हिट झाली. हे कुठून आलंय? म्हणजे एक ही नजर किंवा एक सेन्स असतो ना.
नाही आता काय आहे की हे सगळं जगणं आहे. मग हां. ते काय आहे की असं म्हणतात की आता ते आहे ना, माझा एक प्रॉब्लेम असा आहे की माझं चित्रपटाचं शिक्षण म्हणतो. म्हणजे आपल्याकडे शिक्षणामध्ये कसं असतं, एक थिअरी असते आणि प्रॅक्टिकल असतं. तर मी प्रॅक्टिकलवाला आहे. हं, हं, हं. ते मग थिअरीमध्ये मला नाही. म्हणून माझं 10वी म्हणा जे काय किंवा 10वीच्या आधी माझं तर प्राथमिक शिक्षण एका शाळेतनं झालेलं आहे. BMCच्या ज्या शाळा असतात आपल्या हं. महानगरपालिकेच्या शाळेत माझं 7वी पर्यंत शिक्षण. मग आमच्या विभागातली महानगरपालिकेच्या शाळेतलं शिक्षण संपलं, तेवढंच होतं. सो त्याच्यानंतर आई-वडिलांनी जरा अजून कष्ट घेतले आणि एका अभ्युदय एज्युकेशन शाळेत, प्रायव्हेट शाळेमध्ये शिकलो मी पुढचं 10वी पर्यंतचं. पण म्हणजे शिक्षण जसं घडतं आपल्या आयुष्यात, तसं जे थिअरी असते आणि प्रॅक्टिकल असतं, तसं माझ्या आयुष्यातल्या प्रॅक्टिकल गोष्टींनी मी जास्त म्हणजे व्हिज्युअल माझे वाढलेत, जगणं वाढलंय असं मला वाटतं. की जेव्हा म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं ना, की काही जणांना शाळेत नापास झाले, मेकर्स आपले, की ते खूपदा नापास झाले आणि मग ते व्यसनांच्या आहारी झाले आणि मग ते आता खूप मोठे फिल्म मेकरच आहेत. सो त्यांचं म्हणणं असं आहे, की "अरे, शिक्षण म्हणजे मला रेशनची लांग वाटते." सो की वाटणारा जो असतो त्याचं असतं, की मी एका वेळी 10 लोकांना पुरेसा पडू शकत नाही, पण मला प्रत्येकाला द्यायचं, तो त्या प्रत्येकाला थोडं देत हो. जातो. तसे शिक्षक असतात आणि आपली शिक्षण व्यवस्था आहे. रांग लावून घेतल्याशिवाय मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरं असू शकतं. पण माझं म्हणणं आहे, की आज तुम्ही ज्या जागी बसलेला आहात, जिथे बसलेले आहात, आज लोकं तुमच्याकडे येतात, तुमचं बोलणं ऐकायला येतात, तुमचे चित्रपट बघायला येतात. सो एक सामाजिक बांधिलकी तुमच्याकडे पाहिजे. कारण कला हा प्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे. सो आपल्याकडे दहेजसारखा सिनेमा जेव्हा झाला, त्यानंतर आपल्याकडे कायदे निर्माण झालेले आहेत. सो समाजाचं रिफ्लेक्शन चित्रपटांमध्ये दिसतं आणि चित्रपटांमध्ये तुम्ही जे काही करता त्याचं रिफ्लेक्शन समाजामध्ये पडत जातं. सो चित्रपट हा समाजासाठी केलेला आहे. तो समाजापासून वेगळा होऊ शकत नाही. तो तुम्हाला सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे. तर त्या जपताना तुम्हाला काय की तुमचं जगणं खूप मॅटर करतं. म्हणजे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो, तो वेगळा असतो. कदाचित मी जर श्रीमंत घरात जन्माला आलो असतो, तर मला स्लमडॉग मिलेनियर किंवा नागराज सरांचे चित्रपट तेवढे भावलेच नसते. की हां, ओके, त्यांची लव्ह स्टोरी आवडली असती, त्यांचं जगणं आवडलं नसतं किंवा ते जगणं रिलेट करू शकलो नसतो. सैराट हिट होण्यामागे अगेन महाराष्ट्रातला तो टक्का जास्त रिलेट झाला, ज्या टक्क्याने ते जगणं अनुभवलंय. सो त्याचं जसं रिफ्लेक्शन समाजात म्हणजे चित्रपटातून दिसतं ना, तसं प्रत्येक दिग्दर्शकाचं जगणं त्याच्या चित्रपटातून दिसतं. त्याच्या चित्रपटातच नाही तर कलाकृतीतनं ते नेहमी दिसत राहतं. अंधरमयामध्ये गोष्ट गावची आहे, त्या घराची आहे, की एक घर आहे आणि मग आत्ता प्रत्येकाला ग्रोथ करायची आहे, प्रगती करायची आहे. काळानुसार माणसं शहरात येत आहेत, हे करत आहेत. गावच्या लोकांचं म्हणणं जे आहे, की हेही आहे, तेही करा, हेही करा, पण हे सोडू नका, विसरून जाऊ नका. सो आज आम्ही 4 भावंड आहोत. म्हणजे माझ्या आई-बाबांना आम्ही 4 भावंड आहोत. म्हणजे आम्ही 4 भाऊ आहोत. आज आम्ही चौघेही व्यवस्थित आहोत, सुस्थितीत आहोत. पण माझी आई गावी एकटी असते आणि आता बाबा नाही आहेत. पण गावी घर आहे, शेती आहे, सगळं केलेलं आहे, करतोय सगळं. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आता तिचं वय होतंय, थकली आहे. पण ती ज्या पद्धतीने राबते, की बाबा मुलं आलीत, आमची नातवंड आली, माझ्या सुना आल्या, म्हणून ती राबत असते. आणि तिथून जेव्हा निघत असतो, तेव्हा आम्हाला माहीत असतं, की आता निघणं जी प्रोसेस असतं ना, ती आमची कमीत कमी तासभर चालते. कारण ते सोडवत नाही, तिलाही सोडवत नाही, आम्हालाही सोडवत नाही. आम्हाला जाणवत राहतं, की आपण त्या क्षणी तिथे या माऊलीचे पुत्र म्हणून नालायक आहोत. सो आपण हिला एकटीला सोडून परत चाललो आहे. ते आम्ही आमच्या कर्मासाठी असून म्हणजे आम्हाला जे काही कर्म करायचे आहे त्याच्यासाठी प्रवास केल्याशिवाय प्रगती होत नाही.
माझ्या बाबांनी आईनी पण प्रवास केला. ते त्या दुष्काळाच्या परिस्थितीत 72च्या दुष्काळानंतर ते मुंबईत आले, मिल कामगार झाले, म्हणून आम्ही मुंबईत जन्माला आलो, मग इथे मोठे होतोय. पण त्यांनीही प्रवास केला, त्यांनाही परत ते गेले. सो आत्ता माऊलीचं आमचं म्हणणं आहे की या सोबत राहा. तर कुठेतरी ते अंधारमायामध्ये मला खूप रिलेट होत होतं की हो यार, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराचं हे म्हणणं आहे की या चिमण्यानं परत फिरा. आणि आत्ता जर आपण म्हटलं तर पूर्वी तिकडे जगण्याची साधनं नव्हती. आता खेडेगावात जगण्याची साधनं आली आहेत. तिथला शेतकरी म्हणजे मला अभिमान आहे की मी शेतकरी घरातला आहे. आणि शेतकरी हा आता तितकाच स्ट्रॉंगली उभा राहू शकतो, तितक्याच कारण तो मेहनत तर आपल्यापेक्षा जास्त करतो खरं तर. पण त्याची मेहनत जी आहे ती आपल्याला असं वाटतं की ते जमिनीत राहून हे करतोय. पण आपण इथेही म्हणजे तो तिथे 12 तासच काम करतो. सकाळी 4ला उठतो, 10 वाजेपर्यंत काम करतो, जेवतो, दुपारी सगळं गाव नातेवाईक लग्न समारंभ वगैरे 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 सगळं करतो. 4 वाजता परत घरात येतो. 4 ते 7 पुन्हा त्याचं शेत, जनावरं, सगळं बाग वगैरे जे काय असेल ते करून तो संध्याकाळी 8 वाजता तो झोपलेला असतो. त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम बघतो. तो सुखी आहे. कारण आपण इथे त्याच्या बरोबरीनेच उठतो. तो 7ला उठतो आणि म्हणजे आपल्या फील्डमध्ये असं आहे तर रात्री घरी किती वाजता येणार माहीत नसतं, उद्या सकाळी किती वाजता येणार माहीत नाही. अंधारमाईच्याच वेळी आम्ही डे नाईट करत होतो. तर आम्हाला दिवस कधी उगवतोय आणि काय होतोय हे म्हणजे कळत नव्हतं. या नोटपर्यंत सगळे आम्ही जेटलॅगसारखे होतो. म्हणजे ते शूट संपल्यानंतर मी जेव्हा कराडला माझी फॅमिली आहे, माझी बायको आहे शीतल आणि 2 मुलं आहेत. सो ती प्रॅक्टिस करते म्हणून मी कराडमध्ये राहतो तिथं विथ फॅमिली. मी तिथे गेल्यानंतर 2 दिवस मी उलटं माझं सगळं चालू होतं. दिवसा मी झोपत होतो आणि रात्री आपला जागा होतो. तर माझ्या मुलांचं असं म्हणणं आहे, तुम्ही का आलात जा, आणि रात्री आम्ही झोप येते आणि तुम्ही यार दिवसा झोपताय, तर पप्पा तुम्ही इथे झोपायला आलाय का? तर असं आपलं आयुष्य आहे. त्यामुळे मग असं होतं की अरे आपणही तेवढेच कष्ट करतोय आणि तो शेतकरी तेवढंच कष्ट करतोय. पण सुखाचं समाधानाचं जीवन कोण जगत असेल आणि जर का त्याचा लाईफस्टाईल बघितला तर खूप मोठा आहे. तो खूप नैसर्गिक खातोय, सेंद्रिय खातोय. तो जे काय कष्ट करतोय ते एक प्रकारची एक्सरसाइज आहे. इथे आपण पैसे भरतोय, जिमला जातोय, योगा करतोय, क्लासेस लावतोय, डाएट करतोय, हे करतोय आणि तरीही आपल्या लाईफची गॅरंटी नाही आहे. असंख्य रोगांनी घरलेलं आहे, काही झालेलं आहे. तर मला असं प्रामाणिक मत आहे माझंही की लवकरच जाऊया गावाकडे. अगदीच. पण हे सगळं सुरू असताना, इतकं छान समजवलं, हे सगळं सुरू असताना त्या माऊलीला जेव्हा कळतं की आपल्या मुलाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, जेव्हा पहिला फोन जातो घरी, त्यांची काय रिॲक्शन आहे? आता मी खरं सांगू का, माझी आई आहे ना, म्हणजे माझे आई बाबा दोघेही, तर माझ्या आईला आणि बाबांना राष्ट्रीय पुरस्कार काय आहे हेही माहीत नव्हतं का. मुळात माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे माझं जे गाव आहे ना ते मानपट्टा ज्याला म्हटलं जातं की तो एवढा फेमस आहे की तिकडे सांगली जिल्ह्यामधलाच तो एक भाग असून सुद्धा ज्यावेळी सांगलीमध्ये महापूर असतो, 2-2 मजले पाण्याखाली जातात, तेव्हा माझ्या आटपाडीमध्ये म्हणजे मी जिथे माझं गाव आहे तिथे पाण्याचा एक थेंब नसतो आणि टँकर चालू असतो आठवड्याला एक. बापरे. अशा अशा भागातनं मी आलेलो आहे. सो म्हटलं ना की माझ्या आईवडिलांनी 72चा दुष्काळ एवढा चांगला कोळून पाहिलेत की त्यांना ते म्हणजे काय तळ्यांवरती दगडं रचण्याची कामं पासून करून मग तिथेच कष्ट करतोय, तर मग शहरात यावं हे नशीब का होईना तेव्हाची त्यांची परिस्थिती होती, त्यांना सोडावं लागलं, यावं लागलं, मुंबईत आले, मिल कामगार झाले. पण ह्या सगळ्यात त्यांनी आहे ना ते जगत राहिले आणि नुसतं आपल्या पोरांना घडवायचं आहे म्हणून त्यांनी आयुष्य झिजवलं. माझ्या आईने पहिला पिक्चर जर कुठला बघितला असेल तर तो माझा चित्रपट होता, तो पण माझा दुसरा चित्रपट कौल मनाचा हा चित्रपट होता, जो तिने थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट होता. सो मी जेव्हा एकांका करायला लागलो महर्षी दयानंद महाविद्यालयातनं, तो सुदैवाने मला पुरस्कार पहिल्यापासून असे एकांकिकेमध्ये पण मिळत होते. पण बाबांचं मत होतं रात्री काय करता तुम्ही, कारण आपल्याकडे स्पर्धा रात्री जास्त. तर माझी आई आणि माझे भावंडे, माझे भाऊ जे आहेत, मोठे भाऊ बाळासाहेब मुडे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे 2 नंबर दादा आहेत संतोष मुडे, लहान भाऊ आहे माझा अर्जुन मुडे, ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. सो ते
की हा आहे, येतोय, आलाच आहे, झोपलाच आहे माळ्यावर वगैरे. माझं चाळीतलं घर आहे शिवडीत, तर असं पोटमाळासारखं जे असतं तिथे आहे, तर तो आहे वरती झोपलाय वगैरे असं वगैरे बोलून ते मला ॲडजस्ट करत होते. पण मला एक ट्रॉफी मिळालेली, एक सर्टिफिकेट मिळाले, त्याचा आनंद मला राहत नव्हता. बरं आज ना उद्या ती इथे घरात ठेवायचीच आहे. सर मी यायचो आणि आमच्याकडे टेबल होतं, टेबलवरती टी व्ही होता ब्लॅक अँड व्हाईट, तर त्या टी व्हीच्या पुढे असं ते सर्टिफिकेट आणि ट्रॉफी ठेवायचो आणि झोपायचो. का तर रात्रीचा राग सगळा त्या ह्याच्यावरती शांत होईल असं. तर सकाळी उठल्यानंतर बघायचो, ती जर तिथे दिसली तर बाबा शांत आहेत, आणि ती जर का उठून कुठेतरी गायब झाले तर ती टेबलच्या खाली वगैरे असेल तर समजून जायचं की हे चिडलेले आहेत. सो असे माझे पॅरेंट्स आहेत की त्यांना माहीतच नाही, कारण नाटक करून पैसे कमवता येतात, करिअर होतं, आणि हे आपल्या सर्वसामान्यांचं कामच नाही, हे श्रीमंत लोकांचंच आहे, आणि ह्याच्यात श्रीमंत लोकांच कलाकार होऊ शकतात. तर कदाचित त्यांच्याकडे कलाकार ही संकल्पनाही तेवढी नव्हती. मग आटपाडीमधला मी पहिला डिरेक्टर आहे की दिग्दर्शक, चित्रपटाचा दिग्दर्शक असतो तो पहिला आहे मी. आमच्याकडे आटपाडीत साहित्यकार खूप झालेत, म्हणजे गदिमा हे आटपाडीचे आहेत, शंकरराव खरात हे आटपाडीचे आहेत, व्यंकटेश तात्या आटपाडीचे आहेत. म्हणजे त्यांच्यानंतर मध्ये आमच्याकडे खूप मोठा गॅप आहे, म्हणजे झालेत त्यानंतर अजूनही साहित्य झालेले आहेत, पण चित्रपट वगैरे याच्याशी रिलेटेड नाहीच कोणी. आणि हे मलाही माहीत नव्हतं. जेव्हा हे जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार डिक्लेअर झाला, तर इथे मला जेव्हा कळलं तर माझ्या भावंडांना कळलं, तर ह्यांनी खुश झाले आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगायला लागले. आपल्या म्हणजे मला गावी म्हणजे सगळे तिकडे काका म्हणतात, माझ्या गावात आमच्या आजूबाजूला, तर आपल्या काकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, असं सगळं ते सगळे मिळतात वगैरे. तर सगळ्यांना असं वाटलं वा वा वा. आटपाडीतल्या म्हणजे माझे जे म्हणतो ना मी की कलाकार असतो, आणि मग कलाकाराची भावंड होतात तीही कलाकार असतात. तर अशा आटपाडीतल्या माझ्या कलाकार भावंडांनी तिथे पेढे वाटले आटपाडीत अख्ख्या, आणि तेव्हा माझ्या आईला कोणतरी येऊन पेढा आणि हे सगळे दिले. ते आले माझ्या घरी, कारण मी मुंबईत होतो, ते तिकडे गेले आणि म्हणाले, अहो तुमच्या काकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर पेढे घ्या. तर माझ्या आईला आनंद झाला, हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, काय म्हणतं, पण तिला ते म्हणताही येत नव्हतं माझ्या माऊलीला बिचारीला. तर ती आपली खुश झाली वगैरे. तर पण तिला असं झालं की हा काका अभिनंदन वगैरे, मी तुझ्याबद्दल पेढे खाल्ले तुझे वगैरे, असं झालं तिला. पण 2-3 दिवसानंतर मी गेलो तिथे, खरं तर 2-3 पेक्षा नॅशनल जेव्हा पुरस्कार घेऊन आलो आणि त्याच्यानंतर गेलो, त्याच्यानंतर तिच्या गळ्यात ते मेडल घातलं, ते राष्ट्रीय पुरस्कारचं सर्टिफिकेट दाखवलं की हे राष्ट्रीय पुरस्कार आहे. तेव्हा तिने ते बघितलं, मग उपराष्ट्रपतींच्या ते घेतानाचा फोटो बघितला, हे बघितला, तेव्हा त्याला असं झालं की बाबा काहीतरी मोठं, हा काहीतरी, म्हणजे एका माझे बाबा मी 4थीत असताना मिलमधनं रिटायर झाले, म्हणजे त्यांना VRS घ्यावी लागली, आणि मग ते हे झालं. माझे बाबा खचले की आता मला 4 पोरं आहेत, मुंबईत राहतोय, जगेल की नाही वगैरे, तर आपण गावी जाऊ आणि ऊस तोडायला जाऊ, मग तिकडे राहू, आणि मग आपण उचल घेऊया, अशा झोनमध्ये सगळं खचलेलं असताना माझ्या आईने तेव्हा आणि मोठ्या भावाने डिसिजन घेतला की आपण मुंबईत राहू. तेव्हा माझ्या आईने दिवसाला ती 30 ते 40 लोकांची खानावळ करायची, जेवण करायची. सो लहानपणी पेपर विकणे, हार बनवणे, डबे जाऊन मिलमध्ये देणे, दूध पोचवणे पहाटे, हे सगळं केलेलं आहे. तर माझ्या आईला ते सगळं असं झालं की आम्ही जे काही केलं त्याचं काहीतरी कष्टाचं चीज आहे ते हे असतं, असं काहीतरी तिला झालं. आणि जेव्हा तिला आदर्श माता पुरस्कार मिळाला आणि तिने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा फेटा जेव्हा तिला बांधला गेला, त्याच्यानंतर ती ढसा रडली. म्हणजे तिला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे माझ्या लेकाला हे कळलं तेव्हा आनंद झाला. पण त्याचं काय आहे, आणि लोक आपल्या मुलाकडे, म्हणजे मी गावी गेलो त्यानंतर माझ्या सर्व आटपाडीकर बांधवांनी मला भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी सगळे येत होते, सगळे म्हणजे झाडून येत होते. तर ते येऊन माझी आई, म्हणजे ती बिचारी तेव्हा एकटी होती तिथे, कारण माझी बायको कराडमध्ये लॉची प्रॅक्टिस तिची आहे, लॉयर आहे ती, तर ती तिकडे काम करत होती आणि माझी मुलं होती. ती दिवस रात्र एकटी सारखी चहा बनवत होती, हे होती ते होती. तर आम्हाला असं झालं की आई तू नको बनवू, आपण काहीतरी थंड आणू, लिंबू सरबत करून ठेवू वगैरे.
पण तिला जो आनंद होता ना, ती प्रत्येकाला यायची, प्रत्येकाची नजर काढायची, माझ्या पोराचं मिळालंय ना म्हणून. तर आणि जेव्हा तिला आदर्श माता पुरस्कार मिळाला, जेव्हा ती रडली, ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. डेफिनेटली अविस्मरणीय आहे. म्हणजे आनंद वेगळा होता की आत्तापर्यंत मी पुरस्कार घेतोय, सो मी बरेच पुरस्कार घेतले, पण मला कधी असं झालं नाही. म्हणजे नॅशनल जेव्हा अनाऊन्स झाला तेव्हाची 5 मिनटं माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय होते. कारण मी डोळे बंद केले आणि म्हटलं ना, माणसाने जेव्हा संघर्ष असतो तेव्हा तो संघर्ष डोळ्यासमोर जातो, पण तो जेव्हा आपल्यासाठी कुणीतरी दुसरं एवढं करतंय. आणि माझ्या आईने जे कष्ट केलेत ना आमच्यासाठी, 4ही भावंडांसाठी, तर ते त्याचं फांग कुठेतरी फेडल्यासारखं कुठेतरी असं वाटतं. आता खूप त्याचं हे आहे की काहीतरी करू शकलो आपल्या माऊलीसाठी ना, ते खूप भारी वाटतं. अगदीच. म्हणजे आई-वडिलांना रडताना बघायला कोणालाच आवडत नाही. नाही. पण अशा वेळी जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा असं वाटतं की हो, आपण काहीतरी छान केलंय. म्हटलं ना मी आता की गावावर निघताना ती ज्या डोळ्यात पाणी असतं, आमच्या डोळ्यात पाणी असतं, पण ते विरहाचं असतं वगैरे. पण जेव्हा तिला आदर्श माता मिळाल्यानंतर की पुरस्कार कसा घ्यायचा असतो, कसा धरायचा असतो हेही माहीत नसतं, फोटोसाठी कसं उभं राहायचं असतं हेही माहीत नसतं. हे घेताना सगळं आम्ही ते घेतल्यानंतर जेव्हा घरी आल्यानंतर तिचं असं ते बघून ती रडायला लागली ना, त्या रडण्यात एवढंच होतं रे की म्हणजे ती अशी धरत होती, माझी मुके घेत होती पटापटा, आणि मग ती अशी मिठी मारली तिने. दुःख आहे की थोडंसं बाबा पाहिजे होते माझे हे सगळं बघायला. कारण त्यांनी मला सांगितलेलं जे काही करायचं ना त्यात टॉपचं करायचं. सो मला त्यावेळी वाटलं की किमान ह्या वर्षातला टॉपचा मी आहे. अगदीच. सो बेटर आहे. आता सगळं जे काही अनुभवतोय, जगतोय, सो हे चांगलं आहे. सो की डेफिनेटली मला असं आहे की माझी आई आहे, माझे भाऊ आहेत जे कायम माझ्या की बरं तुला माहिती आहे का की मी शॉर्ट फिल्म्स केलेत, त्यांना पुरस्कार आहेत. ती खूप बघितली गेली. माझं प्रायोगिक नाटक ते खूप छान चाललं होतं. माझं कमर्शियल नाटक चाललं ते पण म्हणजे त्याच्यातही सक्सेस आहे. टेलिव्हिजन केल्या, टेलिव्हिजनवरती खूप मालिका केल्यात कंटिन्यू बऱ्यापैकी. मी 2 वर्षापाठी म्हणजे 2 वर्षाच्या रेशोने एक मालिका असा रेशोने करतोच आहे. 3 चित्रपट केलेत, वेब सिरीज केलेत. मी घर नाही बनवू शकलो अजून मुंबईत, जे मी मूळचा मुंबईचा असून सुद्धा. शिक्षण माझं मुंबईत झालंय, कॉलेज माझं महर्षी दयानंद महाविद्यालय पनवेलचं. सो एवढं सगळं असताना आणि त्याच्यानंतर मी वयाच्या 17व्या वर्षापासून व्यावसायिक नाटकात काम करतोय. वयाच्या 19व्या वर्षापासून मी टेलिव्हिजनला कुमारी गंगूबाई सिरियलला मी ॲज अ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जे काही काम करतोय तेव्हापासून मी पैसे कमवतोय, पण अजूनपर्यंत घर नाही कमवू शकलो आहे. आता हे दुःख आहे, माझ्या बायकोचं दुःख आहे, माझ्या मुलांचं दुःख आहे, माझ्या आईचं दुःख आहे की भीमाचं सगळं आहे रे, घर नाही झालं. माझ्या भावाचं ते दुःख आहे की आमच्या ह्याच्यासाठी काहीतरी घरासाठी करायचं आहे. तर फक्त माझं हेच आहे की एवढं सगळं त्यांची दुःख आहेत, ते मला खूप बूस्ट करतायत, सपोर्ट करतायत, पण हे दुःख त्यांनी पचवलंय म्हणून कदाचित मी एवढं व्हरायटीवालं काम करू शकतोय. अदरवाईज मी म्हणजे कुठलेही म्हणजे सुदैवाने आपल्याकडे टेलिव्हिजन मालिका ज्या करतो आपण त्या जर सातत्याने केल्या तर तुमचं लाईफस्टाईल खूप सुखी होऊ शकतं, सगळं होऊ शकतं. पण मग चित्रपट करायला नाही मिळत, वेब सिरीज करायला नाही मिळत. आणि म्हणून मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुमच्या की आर्थिक यशापेक्षा समाधानी माणूस म्हणजेच भीमराव मोरे. हे खरं आहे. काम करून घरी शांततेत झोप लागली पाहिजे, मी काहीतरी छान करून आलोय. माझं मालिका करताना पण माझी जी टीम आहे तो आज माझ्या बरोबरचे जे दिग्दर्शक मित्र आहेत ते म्हणजे मी पहिली मालिका केली तेव्हा ते माझ्यावर सहाय्यक होते, मग त्यानंतर आता ते इंडिपेंडेंट दिग्दर्शक आहे. तो आमचा एक ग्रुप पण आहे असा की ज्याच्यावरती आम्ही शेअर करतो की काय केलं वगैरे. सो माझं पहिल्यापासून एक म्हणणं आहे की टेलिव्हिजन आपण करतोय की रोज आपल्याला एवढं ड्युरेशन द्यायचं आहे, ते आर्थिक गणित आहे, ते बसलंच पाहिजे, त्याच्यातनं तुम्हाला एक आर्थिक गणित आलं पाहिजे, तेही बसलं पाहिजे. तर मी त्यांना माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे आता की तुम्ही आहे ना सलग एक 5-6 वर्ष आहे ना टेलिव्हिजन करा, घर बनवा, बँक बॅलन्स बनवा, मग चित्रपट करा, नाही तर माझ्यासारखे व्हायला. हे त्यांना माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट पहिल्यापासून आम्ही आमच्या ग्रुपने पाळलेली आहे की रोज
सकाळी येताना आज जे दिवसभरात शूटिंग करायचं आहे ह्याच्यामध्ये एक फ्रेम अशी पाहिजे जी तुमची स्वतःची आयडेंटिटी असेल. रात्री घरी जाताना त्या फ्रेमचा आपल्याला आनंद आला पाहिजे आणि त्याच्यावरती, कारण मी म्हणजे व्यसन करत नाही फार, दारू पित नाही, त्यामुळे शूटिंग संपल्यानंतर दारू प्यायची आणि मग तसं काही नाही आहे माझं. तर घरी जाताना ही जी नशा आहे कामाची, ह्या नशेतला तो आनंद मिळाला पाहिजे. ती एक फ्रेम तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे जी तुमची असेल, तुमची इनोव्हेशन असेल आणि ती झोपली, त्याने तुम्ही झोप लागली पाहिजे सुखाची. सो आमचा ग्रुप अख्खा फॉलो करतो. आणि ह्याचं मला रिफ्लेक्शन कधी जाणवलं की लक्ष मालिका करायचो ना तेव्हा आम्ही ते म्हणजे आठवड्यातनं 6 एपिसोड 7 एपिसोड होते. सो 3-4 डिरेक्टर्स असायचे वेगळे वेगळे. सो त्याच्यामध्ये आहे ना सुचित्रा बांदेकरांच्या आईचा म्हणजे त्यांचं डिस्कशन चालू होतं की मालिका लागल्यानंतर त्या सांगायच्या की हा भीमचा एपिसोड आहे, कारण डिरेक्टरचं नाव उशिरा येतं ना, पहिली बाकीच्या नावावरून एका पॉईंट नंतर डिरेक्टरचं नाव येतं. तर त्या सुरू झाल्या की त्या सांगायचं हा भीमचा एपिसोड आहे. तर त्या म्हणले तू कसं कळते, नाही मला कळतो हा भीमचा एपिसोड आहे. ओके. सो फ्रेमिंगवरून. हा फ्रेमिंग, ब्लॉकिंग, टेकिंग वरून ते त्यांना कळायचं की हा ओके हाय, आणि मग काय वेगळं केलंय हेही ते सांगायचं. सो असं जेव्हा आपल्या कामाबद्दल ओळखलं जातं, बोललं जातं वगैरे ना, त्यानंतर खूप वाटतं की हा ओके, मग ह्याच्यापेक्षा अजून काय हवंय, बेस्ट आहे. पण हा जो भीमराव आहे किंवा हा जो भीमा आहे किंवा काका आहे, हा जेव्हा त्याने खूप स्वप्न बघितली की मला चित्रपट बनवायचे, मला या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचंय, खूप लांबचं स्वप्न असतं नॅशनल अवॉर्ड. हो खूप लांबचं, म्हणजे वयाच्या 50-60 पर्यंत लोकांना ते पूर्णच नाही करतायत किंवा ते स्ट्रगल करतच जातात. लकीली तुम्हाला नॅशनल अवॉर्ड या वयात किंवा काय म्हणतात आला आपल्याकडे, पण तो चित्रपट अजून प्रेक्षकांनी पाहिलाच नाही. बार्डो सारखा चित्रपट जो नावातच वेगळेपण आहे, एवढा सुंदर डिरेक्टर आहे, ती कास्ट फार छान असेल, पण कुठेतरी खंत आहे की अरे मी इतकं ज्या चित्रपटासाठी स्ट्रगल केलंय तो अजून चित्रपट माझ्या प्रेक्षकांनी पाहिला नाही. त्याच्यामुळे मी अजून दुसरा चित्रपट नाही केला, कारणही ते आहे की बार्डो रिलीज व्हावा ही जी एक इच्छा माझी मनात आहे ना, सो ती पूर्ण होत नाहीये. सो सुदैवाने म्हणा किंवा काय दुर्दैवाने म्हणा, पण आता तू नॅशनल अवॉर्डचं म्हटली ना की खरंच स्वप्नाचं स्वप्न आहे. मी पहिला चित्रपट केला 2010 साली, डावपेच नावाचा. तर 10ला रिलीज झाला, तो बनवला मी 2009 मध्ये. तेव्हा माझं वय होतं म्हणजे 25-26 होतो मी, आणि डावपेच तेव्हा कमर्शियल चित्रपट होता, कमर्शियल की हा ओके, त्यात आम्ही व्यावसायिक दृष्टिकोन सगळे बांधून केले होते, पण त्याच्यामध्ये पण आमची कथा प्युअर होती, त्याच्यामध्येही आम्ही अंधश्रद्धेच्या विरुद्ध पण बोललो होतो. आणि आपल्याकडे नवीन जे आता आपल्याकडे युट्यूबला खूप व्हायरल होतात ना की हाचे बिझनेस करा, देखो काय फुलांमधून एवढे कमवले, ह्याने एवढे कमवले, त्याने तेवढे कमवले वगैरे वगैरे. तर नुकतंच तेव्हा काही आपल्याकडे तंत्रज्ञान आले होते जे फुल शेतीविषयी होते. सो त्याच्यातले गैरसमज लोकांपर्यंत पोहोचत होते, काही अंधश्रद्धा त्याच्या बाबतीत पसरल्या होत्या, त्या सुद्धा मांडण्याचा आम्ही त्यातनं प्रयत्न केला होता डावपेच. पण तो चित्रपटाचा विषय म्हणून आम्ही त्याच्याविषयी प्रामाणिक होतो, तो केला. तो सुदैवाने चालला, 10 आठवडे तो चालला. तो तेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच बीच वगैरे सगळे असताना सुद्धा तो गाजत होता, वाजत होता, लोक बघितले जात होते. पण तेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी तो चित्रपट काढायला लावला, आम्हाला थिएटरमधून काढला आणि आला. सो तेव्हा मला वाटलं की अरे थोडंसं आपली काहीतरी राहतंय, प्रयत्न राहत आहेत किंवा काहीतरी बॅड लक आहे असं मला वाटतं. सो त्याच्यानंतर आपण कुठे मागे पडलो तर डिस्ट्रीब्युशनमध्ये, ह्याचा आम्ही विचार करत होतो चित्रपटाच्या ह्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन लेवलवरती आम्ही काम करत असताना मला जाणवलं की अरे हे सगळं करत असताना एक खूप मोठं आता वेगळं झालेलं आहे की पहिलं मेकर्स असायचे आणि डिस्ट्रीब्युटर त्यांच्याकडे यायचे आणि मग ते चित्रपटासाठी आर्थिक सहाय्य करायचे, तो चित्रपट बनवायचे आणि मग जे होईल ते समानतेने ते सगळे एकमेकांना सांभाळून घ्यायचे.
आणि त्याच्यामुळे मेकर्सचे स्टुडिओ होते स्वतःचे. राजकमल स्टुडिओ हा व्ही चंद्रमांचा स्टुडिओ होता. प्रभात फिल्म कंपनी म्हणजे भारतातली जगातली वन ऑफ द फिल्म मेकिंग कंपनी होती. मेहबूब स्टुडिओ झाले, असे बरेच स्टुडिओ होते आपल्याकडे. बॉम्बे टॉकीज होतं, जे आता नामशेष झाले आहेत. त्याचं कारण हे आहे की आता डिस्ट्रीब्युटर मोठे झालेले आहेत. आता दर आठवड्याला त्यांना 3 पिक्चर हवे असतात, कारण त्यांचं पर पिक्चरच्या मागे एक त्यांचं कमिशन फिक्स असतं. आता मला माहिती आहे, मी हे सगळं बोलून उघड माझा वाद आहे, पण मी ऑलरेडी 2010 पासून करतोय की ते त्यांच्याकडे 3 पिक्चर येतात, मग तुमचे पिक्चर कसे चालणार? कारण रिस्क ते घ्यायला तयार नाहीयेत. ते तुमच्याबरोबर पहिल्यापासून यायला तयार नाहीयेत. आणि आता आपल्याला पिक्चर बनवताना हे बघावं लागतं की त्यांना काय आवडेल, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. त्यांना लव्ह स्टोरी हवी आहे, त्यांना काहीतरी हॉरर हवं आहे, त्यांना काहीतरी कमर्शियल हवं आहे, त्यांना कॉमेडीची भाषा बदलली आहे. पण नेमकं विनोदी चित्रपट म्हणजे काय? ज्या महाराष्ट्राने अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोद डोक्यावर उचलला, दादा कोंडके यांचे विनोद डोक्यावर घेतले, अजरामर झाले, आज ते चीप कसे वाटतात? विनोद बदलला पाहिजे, काळ बदलला, विनोदाची जातकुळी बदलली, त्याचा जॉनर बदलला, सगळं मान्य. तो बदलतोय. आपल्याकडे मेकर्स बनवत नाही का? बनवतायत, पण तुम्ही त्यांना देत नाही. तुम्ही त्यांना तेच करायला होता जे तुम्हाला हवंय. मग जे तुम्हाला हवंय ते तुमची आवड आहे, प्रेक्षकांची आवड नाही. आणि पूर्वी प्रेक्षक म्हणजे मेकर्स जे चित्रपट बनवायचे ना, ते प्रेक्षकांसाठी, प्रेक्षकांना काय आवडतं हे बघून बनवायचं. आणि म्हणून आज टेलिव्हिजन चालतंय, कारण टेलिव्हिजन काही नाही म्हटलं तर याचा विचार करतं की प्रेक्षकांना काय आवडतं, प्रेक्षक कुठली मालिका बघतायत, त्याला रिस्पॉन्स काय देत आहेत, हे ते त्यांच्याकडे सर्वे असतो, रिसर्च असतो. ह्यांच्याकडे पण सर्वे असेल, रिसर्च असेल, सगळं असेल. पण हे बनवताना तुम्ही मेकरवरती जर लादताय, आम्हाला हाच ॲक्टर पाहिजे, आम्हाला हेच म्युझिक डिरेक्टर पाहिजेत, आम्हाला हेच संगीत पाहिजे, आम्हाला हे अशीच गाणी पाहिजेत, एक आयटम नंबरच पाहिजे, त्या चित्रपटाची, त्या कथेची आणि प्रेक्षकांची आवड काय आहे हे त्या मेकर्सना ठरवू द्या ना, ज्याने नाडी पकडली आहे समाजाची. आपण म्हणतो ना की फार्मास्युटिकल जो असतो, ज्याची कंपनी असते फार्मास्युटिकल, जो औषधं बनवतो, त्याला डॉक्टर सांगतो ना, माझ्याकडे अशा पद्धतीचा रोग आलेला आहे, असं आहे, तर अशा पद्धतीचं ड्रग बनव. तर प्रेक्षकांची नाडी, त्या पेशंटची नाडी कुणाकडे असते? डॉक्टरांकडे. तर तसंच प्रेक्षकांची नाडी कोण ओळखतं? तर लेखक, दिग्दर्शक, मेकर्स. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ते काय सांगतील ते तुम्ही केलं पाहिजे. इथे आपल्याकडे सगळं उलटं चाललंय, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि आपण तमिळ सिनेमा ह्यांना सिनेमांना का ते उत्तम आहेत? कारण तिकडे मेकर्सला खूप किंमत आहे, रादर त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावरती तुम्हाला रिकव्हरी होणारच 200%. बरोबर, 200% होणार. कारण मेकर्स नेहमी, असा कुठला मेकर आहे का जो चित्रपट बनवतो आणि स्वतःच एकटा बघत बसतो? त्याला बघत राहायची वेळ येते, त्याच्यावर वेळ येते. आता चांगले सिनेमे, बरे सिनेमे, वाईट सिनेमे, ह्याचा क्रायटेरिया काय आहे? कुठलाही मेकर बनवताना कुठला सिनेमा वाईट बनवायचा म्हणून नाही बनवत ना, तो चांगला बनवायचा म्हणूनच बनवतो. पण त्याला ज्या प्रेक्षकांची नाडी कळली आहे, त्याला ज्या प्रेक्षकांसाठी तो पिक्चर करावासा वाटतो, तो त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय की नाही ह्याचा सर्वे करा ना. तो त्याने जो विषय आणलाय तो त्या प्रेक्षकांपर्यंत जाईल का नाही जाईल ह्याचा सर्वे करा. त्याला काय म्हणायचं आणि कुठल्या प्रेक्षकांना त्यांना काय दाखवायचं आहे ह्याचा सर्वे करा. हे नाही होत आपल्याकडे, हे दुर्दैव आहे आपलं. आणि हे बदलेल, कारण आता प्लॅटफॉर्मवरती आपण परत येऊया की जसं की आता मोस्ट ऑफ सगळ्या प्लॅटफॉर्म्सला, सगळ्या मेकर्सला किंवा रादर सगळे प्रोडक्शन हाऊस आहेत, त्यांनाही कळलेलं आहे की यूट्यूब स्वतः बनवा, स्वतः रिलीज करा आणि स्वतः कमवा. तर ही वेळ आलेली आहे. ते चित्रपटात यायला, पुन्हा यायला वेळ नाही होणार. सो आम्ही जर चित्रपट बनवू शकतो तर आम्ही ते विकूही शकतो. त्या लेवलपर्यंत आम्ही, म्हणजे मेकर्स आता आलेले आहेत पुन्हा. आणि लोक
किंवा काही प्रोडक्शन हाऊस आहेत जे त्यांच्यावर आता विश्वासही ठेवत आहेत. म्हणून आपल्याकडे आता बरेच सिनेमे इंडिपेंडेंट रिलीज झालेत आणि ते चाललेले आहेत. म्हणजे उत्तम उदाहरण आहे आता सध्याचं म्हणायचं तर आपल्याला मराठीमधले आत्ताचे जे सिनेमे आहेत ना उत्तम आलेले आहेत. म्हणजे तुम्ही गुलकंद घ्या, उत्तम चाललेला आहे, ओके. आता थांबायचं नाही, झी टॉकीजचा स्टुडिओचा सिनेमा उत्तम चालू आहे, ओके. आता तिसरा परत आला एप्रिल मे 99, सुंदर सिनेमा स्वतः रिलीज केलेला आहे, आला ना, लोकांनी पाहिला, उदो केला, बघतायत, चालू आहे. जारण आता चालू. म्हणजे अंधारमाया हे झी5चं प्लॅटफॉर्म आणि त्याचं सोशल मीडिया आणि मार्केटिंग वगैरे वगैरे याच्यामुळे ती रीच झाली, मान्य. पण लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी पाहणं, म्हणजे घोड्याला तुम्ही नदीच्या काठावर घेऊन जाऊ शकता, पण पाणी प्यायचं की नाही हे तो ठरवतो. प्रेक्षकांना तुम्ही तिथपर्यंत घेऊन गेलाय, हा कंटेंट घेऊन गेलाय, तो बघायचं की नाही हे प्रेक्षक ठरवतो. आता अंधारमाया प्रेक्षकांनी बघितली, रिस्पॉन्स आला, त्याचं सगळं म्हणजे होतंय आता जे काय उदो होतो, जय जयकार होतोय वगैरे. सो पोचतायत, होतायत गोष्टी, रिफ्लेक्ट होतंय त्याचं. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कंटेंटवर जर ठाम असाल. बरं, अंधारमाया हॉरर घ्या, आता हे पण आहे प्लॅटफॉर्म्सना, असं पण आहे की तुम्ही नॉवेल घेऊन या, कथा कादंबऱ्या घेऊन या, त्यांचे राईट्स घेऊन या, लगेच आम्ही करतो. इंडिपेंडेंट मेकर्सवरती का विश्वास नाही? त्या लेखकाने जेव्हा ती कादंबरी लिहिली तेव्हा ती इंडिपेंडेंटच लिहिली होती. त्याने स्वतःच्या कल्पनांना कुठेतरी ठोस कारण दिलं होतं आणि ते त्याने साहित्य रूपात मांडलं. ते त्याचं स्वतंत्र होतं त्या लेखकांचं. माझं हे करू नये असं मत नाही आहे, हे करायला पाहिजे. उत्तम साहित्यिक कृती आल्या पाहिजेत, त्या शब्दरूपात आहेत, त्यांना चित्ररूपात केलंच पाहिजे. पण सोबत तुम्ही फ्रेश कंटेंटलाही तितकाच न्याय दिला पाहिजे. आणि आपल्याकडे मराठीत आपणच म्हणतो, बरं तुम्ही दरवर्षी जर लिस्ट काढलीत कुठल्याही जगातल्या किंवा भारतातल्या मेकर्सचा ना, तर मराठीमधला किमान एक मेकर तरी त्यामध्ये असतोच. जर अदर भाषांमधले, रिजनल भाषांमधले मेकर्स मराठी कंटेंटकडे की बघितलं जातं, रादर सगळ्यांना हे मान्य आहे की मराठी भाषेतला कंटेंट हा सर्वोत्तम कंटेंट आहे, तर मग हे का नाही आपल्यावरती विश्वास ठेवत, आपल्या मेकर्सवर काय नाही विश्वास ठेवत? पण सर आता तुम्हाला भीती नाही वाटत आहे की माझा चित्रपट कदाचित जुना होईल? काय बार्डोच्या बाबतीत आता मी म्हटलं ना की जसं ते म्हटलं ना की कलाकृतीचं समाधान आहे पण घर नाही झालं, तसंच आहे की बार्डो माझ्या आयुष्यातला खूप माझा चित्रपट जवळचा आहे. कारण तुला सांगतो त्याच्यामध्ये आहे ना एक थेअरी मांडली आहे, चित्रपटातून मी एक थेअरी मांडली आहे की थेअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी. की एक स्वप्न पूर्ण होतं ना तेव्हा अनेक स्वप्न पूर्ण होतात, आणि एखादं स्वप्न तुटतं तेव्हा अनेक स्वप्न तुटतात. सो नॅशनल मिळालं, तो नॅशनलसाठी चित्रपट बनवला होता, आम्ही ठरवून त्याच्यासाठी मेहनत केली होती, म्हणून आम्ही आधी कुठल्याही स्पर्धेत टाकला नव्हता, तो आम्ही नॅशनलसाठी थांबला आणि तो तिथेच पहिला अटेम्प्ट केला आणि नॅशनल मिळाला त्याला. सो आम्हाला वाटलं की तेव्हा आता ते स्वप्न पूर्ण होतं, पण तो अजूनही बार्डो हा चित्रपट अजूनही बार्डो अवस्थेत आहे असं मी मानतो. सो बार्डो ही अवस्था म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म मधली अवस्था आहे. तो अजून मृत झालेला नाही, म्हणजे त्याचं काहीच होऊ शकणार नाही असं नाही आहे, तो येणार लवकर. ज्या दिवशी येईल तेव्हा त्याचा पुनर्जन्म होईल. त्यामुळे बार्डो हा स्वतः आता बार्डो अवस्थेत आहे, आणि बार्डो अवस्था ही वाईट असते म्हणजे खरं तर, कारण ती ना मृत असते ना पुनर्जीवित असते. सो आपण गर्भावस्था बोलतो, तो आपण गर्भावस्थेत असताना आपल्या पोटात एक गर्भ वाढतोय म्हणून आनंदी असतो आपण, एक नवा जीव आपल्यात वाढवत असतो म्हणून त्याचा आनंद असतो. तर तो आनंदही आहे, बार्डो आहे माझ्याकडे आणि तो लवकरच येणार आहे. पण भीती आणि काळजी त्याची खूप आहे की त्याला सुखरूप ह्या प्रेक्षकांसमोर आणला पाहिजे. सो ते आहे त्याच्यामुळे. आणि माझं अजून एक आहे, कालसूत्र नावाची माझी वेब सिरीज आहे, जी अगेन आता अंधारमाया तुम्ही पाहिली, ही 7 एपिसोडची मालिका होती, ती 11 एपिसोडची मालिका, आणि ती तशी जर बघितलं तर ती 2 वर्षापूर्वी आम्ही बनवलेली आहे, पूर्ण झालेली आहे, आणि तिचे 40 मिनिटाचे 11 एपिसोड आहेत. सो मराठीतली ती तशी मोठी हे आहे वेब सिरीज आहे, तिच्या मागे प्लॅटफॉर्म्स मोठे आहेत,
सुबोध भावे सारखं निर्माता आहे आणि ॲक्टर आहे त्याच्यातही खूप मोठी स्टारकास्ट आहे आणि नवीन कलाकारांचं खूप एक मोठी मांदियाळी पण त्याच्यात तुम्हाला दिसेल. असे प्रोजेक्ट केलेत. आता त्या प्रोजेक्टला तर म्हणजे बार्डो मी समजू शकतो की बार्डो हा एक काय बोलतात की विषय प्रधान चित्रपट आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक थिअरी मांडतोय, सायन्स आणि कलेचं ते मिश्रण आहे. सो तो चित्रपट जसं आपण म्हणू की ज्यांना सायन्स कळतं, पण तो चित्रपट बनवताना मी सायन्सवाला नाही आहे, मी आर्ट्सवाला आहे. मी मराठीमध्ये पदवी घेतलेला विद्यार्थी आहे. सो मला साहित्य कळतं. तर मी साहित्य वाचतो, साहित्य अनुभवतो आणि मी साहित्यच मांडतो आणि म्हणून कला मांडतो. पण ही एक थिअरी आहे, ड्रीम रिलेटिव्हिटी. सो ह्याचं ते एक उत्तम मिश्रण झालेलं आहे त्याच्यात. सो हा एक विषय आहे, सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना होती त्यामागे आणि म्हणून तो चित्रपट बनवला आहे. तो चित्रपट नाही पोहोचत याच्यामागे एक खूप कारणं आम्हाला माहिती आहेत. कारणं त्याची प्रामाणिक आहे. फक्त आता ती आम्ही बोलू शकत नाही आहेत. कारण ते बोलतात ना की आपलेच हात दगडाखाली आहेत. सो त्याच्यामुळे आम्ही ते बोलू शकत नाही की काय कारणं आहेत त्याची. दुःख जास्त आहे त्याचं खरं तर की ते लवकर यावं एवढंच हे आहे. कारण एक अशा पद्धतीचा विषय आणि त्यात त्या कलावंतांनी ज्या तंत्रज्ञांनी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत लोकांसमोर यायला पाहिजे. आणि डेफिनेटली मी हे सांगतो की जसे माझे बाकीचे प्रोजेक्ट्स म्हणण्यापेक्षा माझ्या कलाकृती की चित्रपट असेल, नाटक होतं, मालिका आहेत ज्या लोकांना आवडत आहेत. सो हा सुद्धा लोकांसाठी केलेला चित्रपट आहे. तर तो लोकांना आवडेल याची मला म्हणजे काय बोलतात खात्री आहे. काही नवनिर्मितीच्या नादात आपण काही ज्ञान नसलेल्या लोकांना सोबत घेतो आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण मग काही निर्णय त्यांच्या हाती देतो आणि मग ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि त्यांना कळतं की आपल्याला सिनेमा कळतो, तो विकता येतो असं वाटतं आणि मग त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. त्यांना मराठी चित्रपट, आपण बनवलेला चित्रपट, त्याचं बजेट, त्याची रिकव्हरी याचं काही भान नव्हतं. त्यांना फक्त असं असतं की नॅशनल आहे म्हणजे आता हे आहे. तर ह्या अपेक्षांचं उहापोह झाल्यामुळे आणि अनुभव नसल्यामुळे हा चित्रपट खरं तर आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेला आहे, आलेला नाही आहे प्रेक्षकापर्यंत. अदरवाईज हा चित्रपट नॅशनल मिळायच्या आधीपासून हा डिमांडिंग होता. तो इंडस्ट्रीत सगळ्यांना माहीत होता, सगळ्यांना तो बघायचा होता, सगळ्यांना तो रिलीज करायचा. पण आपण चित्रपट योग्य ठिकाणी पोहोचवला नाही ह्याचं दुःख आहे. आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला ह्याचं दुःख आहे. आणि म्हणून आता जेव्हा तो चित्रपट कुठलाही पुढचा मी करेन ना त्यावेळी ह्याची काळजी पहिली घेतोय की चित्रपट आपण जे बाळ बनवतोय ते योग्य जागी त्याचं संगोपन होईल अशाच ठिकाणी घ्यायचं आहे. सो प्रत्येक प्रोजेक्ट नंतर माणूस शिकत असतो. तसा मी बार्डो नंतर शिकतोय. हो. म्हणजे आता चित्रपताका महोत्सव झाला, तिथे प्रेक्षक होते रवींद्र नाट्य मंदिरला. तर सकाळी 10:30चं स्क्रीनिंग होतं. तर मी 10 वाजता गेलो आणि बघितलं तर अगदी 15-20 माणसंच होती. तर मला असं झालं की अरे आपण बार्डोचं स्क्रीनिंग ठेवलं, 15-20 माणसं यार. आणि मी कलाकारांना आणि आमचे सगळे कलाकार एक्सायटेड आहेत बार्डोसाठी, सगळेच्या सगळे आले. तर मला असं वाटत होतं की कलाकारांची टीम मोठी होते का प्रेक्षकांपेक्षा, अशा नोटमध्ये असं होतं. आणि मी डिप्रेशनमध्ये थोडंसं नाराज होऊन बाहेर असं आलो होतो आणि की ओके, साऊंड ओके आहे का, हे ओके आहे का, असं सगळं बघत होतो वगैरे. आणि पिक्चर तो सुरू झाला ह्याला आणि फोन चालू होते की कोण कोण कुठे कुठे पोचले ह्याचा सगळ्याचा आढावा घेत होतो. आणि चित्रपट सुरू झाला आणि मी एक 5 मिनिटांनी आतमध्ये गेलो आणि बघितलं तर मला बसायला जागा नव्हती. ह्याचा आनंद आला मला. वा वा वा. मग ते जे होते वॉचमन त्यांना माहीत नव्हतं की मी दिग्दर्शक आहे. ते म्हणाले की अहो तिथे जागा नाही वगैरे. तर म्हटलं हरकत नाही. तर ते म्हटले की मग आता तुम्ही म्हणजे काय करता इथे खाली बसतायत. म्हटलं की काका तो आता आहे ना आपण शांत राहूया, सायलेन्स ठेवूया. लोक जे एन्जॉय करतात ना त्यांना एन्जॉय करू द्या. मी इकडे बसेल, मी उभा राहून बघेन. तर बार्डोला तिथे तुफान प्रतिसाद मिळाला.
संपल्यानंतर 5 ते 10 मिनिटं टाळ्या चालू होत्या. एकतर आधी संपल्यानंतर तिथे 1-2 सेकंद तसाच सायलेन्स गेला, की लोकं विचार करत होते. आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा स्टेजवर बोलवलं त्यानंतर स्टँडिंग ओवेशन आलं, टाळ्या आल्या, लोकांचा रिस्पॉन्स संपत नव्हता. त्याच्यानंतर लोकं भेटत होती, त्यांची रांग लागत होती. एक सीनियर डिरेक्टर्स आलेले, मला माहीत नाही खरं तर दुर्दैव आहे माझं हे, पण त्यांना चालताही येत नव्हतं. पण ते बारडो बघायचा म्हणून ते तिथे आले होते आणि त्यांनी बघितल्यानंतर ते मला म्हणाले, की ह्या अशा पद्धतीचा चित्रपट, मराठी चित्रपट होऊ शकतो. हे खूप खूप नाविन्यपूर्ण आहे आणि तुला 200च्या 200 मार्क आहेत यासाठी, आणि असं म्हणून त्यांनी मला ₹500 दिले. तर मी म्हटलं, की अहो सर तुम्ही म्हणजे की नाही हे तुझ्यासाठी नाही आहेत, तुझ्यातल्या नवनिर्मितीसाठी आहेत. तर मला ते असं भरून आलं, की वाह वाह वाह, कुणीतरी आपल्यासाठी हे केलं. आणि मग मी चौकशी करायला लागलो, नाही ते खूप सिनियर डिरेक्टर आहेत, खूप सिनियर डिरेक्टर. म्हटलं ओके ओके ओके. सो दुर्दैवाने मला त्यांचं नाव नाही कळलं, कारण खूप तेव्हा बरेच लोक भेटत होते, चालू होतं, सगळ्यांना भेटणं गरजेचं होतं वगैरे. पण असे रिस्पॉन्स आज जेव्हा मी चित्रपट बनवून 4-5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा येत आहेत, तर मला असं वाटतं की मग बारडो नाही जुना झाला. आणि दुसरी गोष्ट आहे ना, की मी व्ही चंद्रमांना खूप फॉलो केलं. म्हणजे मी म्हणजे दादासाहेब फाळकेंचे तेवढे चित्रपट नाही बघू शकलो, 1-2 जेवढे काही संग्रहित आपल्याकडे मिळालेत तेवढे बघितले आहेत फिल्म डिव्हिजनमध्ये, NFDCमध्ये जाऊन वगैरे वगैरे. पण मी व्ही शांतारामांचे खूप चित्रपटांचा अभ्यास केला आहे. रादर व्ही शांतारामांचं आत्मचरित्र आहे, शांतारामा नावाचं पुस्तक आहे, जे त्यांच्या कन्या मधुरा पंडित जसराज यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं ऑडिओ बुक, भारतातलं पहिलं ऑडिओ बुक डिरेक्ट मी केलेलं आहे. जे दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात आहे. 22 तासाचं ते कंपाईल असा त्या DVDचा संच आहे. तो 6 DVD आहेत त्यात. सो त्याच्यात 6 महिने आम्ही दिलीप भैयांबरोबर रेकॉर्डिंग करत होतो. त्याच्यानंतर 2 वर्ष त्याच्यावरती आम्ही म्युझिक, बॅकग्राऊंड्स, ते इफेक्ट सगळं काम करत होतो. आणि ते अमिताभ बच्चन सर, त्यांचं जर का तू मराठीतलं पहिलं भाषण ऐकलं असतील तर ते त्याच्या इनॉग्रेशनचं आहे. ओके. तर असा एक वेगळा प्रोजेक्टही मला करायला मिळाला. पण मला त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मला काय मिळालं, तर मी शांतारामांना खूप खूप जवळून अनुभवू शकलो. मी राजकमलच्या वास्तूत त्या निमित्ताने खूप फिरलो. त्यांनी काय काय केलं ते कोल्हापूरचं चित्रनगरी असेल, आपल्या प्रभात स्टुडिओचं असेल, राजकमलचं असेल, त्या लोकांचं विजन, त्या लोकांचा संघर्ष, त्यांचे सिनेमे, त्यांचे विषय, त्यांची आवडी, त्यांचे वेगवेगळे हे खूप खूप शिकायला मिळालं. तर मला त्याचा आनंद आहे की असे प्रोजेक्ट केल्यामुळे आपल्यामध्ये एक मेकर म्हणून खूप, ते मगाशी म्हटली ना कुठून येतं, तर हे सगळं असंच येतं का, जगण्यात नाही येतं, बाकी काही नाही. खूप मस्त. पण हे सगळं घडत असताना आता मी जेवढं ऐकते तुम्हाला असं वाटतं का की आपल्या इंडस्ट्रीमध्ये लॉबी आहे एक, आणि जर ती आहे तर कधीतरी काय होतं की मी भीमराव मुळे, मला अंकितासोबत काम करायला आवडतं, तर हा माझा कम्फर्ट झोन आहे. त्याला पण आपण लॉबीच म्हणतो. हो. कारण का मग तुमचे कितीही चित्रपट आले त्याच्यात अंकिता असणारच. तर हे चांगलं आहे की वाईट आहे? नाही, काय आहे की आपल्याकडे चित्रपट सृष्टीत लॉबी आहे का, तर ती आहे. पण ती लॉबी कशी तयार होते, तर कम्फर्ट झोनने तयार होते. सो कित्येकदा असं होतं की तुमची मैत्री खूप दृढ होते आणि मग तुम्ही मैत्री झोनमध्ये काम करायला लागता. आणि मग असं होतं की त्या मैत्रीचा एक म्हणजे काय होतं ना, की एक वर्ग असतो आणि मग एका वर्गात 5 ग्रुप तयार होतात. आणि मग ते रोनुसार असतील किंवा पुढे बसणाऱ्यांचा एक ग्रुप असतो, मागे बसणाऱ्यांचा एक ग्रुप असतो, मधल्या लोकांचा एक ग्रुप असतो, किंवा काय बोलतात ना, की खूप डॅम्बिश मुलांचा एक ग्रुप असतो, आणि एक जे असतात निरुपद्रवी असतात, जे पुढे नसतात, मागे नसतात. तर आम्ही लॉबीत, हे लॉबीने वागतात हे कुणाचं म्हणणं असतं, तर जे मध्ये असतात ना त्यांचं म्हणणं असतं. ओके. कारण ते डॅम्बिस लॉबीमध्ये पण त्यांना घेतलं जात नाही आणि पुढचे जे हुशार लॉबी असते त्याच्यामध्येही घेतली जात नाही. मग लॉबी 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 असं ते त्याचा बोंबाबोंब करतात की लॉबीमध्ये जगतात, लॉबीमध्ये राहतात, लॉबीमध्ये वागतात वगैरे. नाही, तू त्यांच्या एवढा हुशार हो किंवा तू त्यांच्यामध्ये जाऊन मस्ती कर. तुला मस्ती करायची नाही, मारही खायचं नाही, आणि तुला
उत्तरं द्यायची नाही आहेत, पटापट हे पण करायचं नाही आहेत. म्हणजे सो तुला पहिल्या बेंचवरती बसून शिक्षक जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तर देता येत नाहीत, ह्याचं न्यूनगंड पण नको म्हणून मध्ये बसायचं आहे. ते जे मध्ये बसणार आहेत ना त्यांचा उहापोह जास्त असतो. सो असं माझं प्रामाणिक मत आहे. सो मी सुद्धा मी मध्येच आहे अजूनही मी ना फ्रंटला गेलो आहे ना बॅकला गेलो आहे. सो असो त्यामुळे मी म्हणतो हो लॉबी आहे. पण आपल्या कम्फर्ट झोनच्या मुलांबरोबर आपण राहणं त्याचं एकमेव उद्दिष्ट असतं की आपण एक काहीतरी नवनिर्मिती करत असतो. ती करताना आपण चांगल्या ऊर्जेने चांगल्या भावनेने एकत्र आलेले असतो आणि ते प्रोजेक्ट कसं उत्तम करता येईल यालाच तर आपण काय बोलतो कम्फर्ट झोन म्हणतो ना. बरोबर. मला आज सगळे DOP जे आहेत माझे सगळे संजय मेमाने सर असतील, महेश लिमे सर असतील, मिलिंद जोग असतील, सुधाकर व्यंकटी असतील, माझा विनायक जाधव असेल, सगळे DOP आहेत माझे मित्र. मला सगळ्यांबरोबर काम करायचं आहे. पण जे प्रोजेक्ट येईल त्या प्रोजेक्टच्या वेळी कोण अवेलेबल आहे, त्या प्रोजेक्टसाठी कधी बजेट असतं, कधी बजेट नसतं, कधी कुणाचा वेळ अवेलेबल असतो, वेळ अवेलेबल नसतो. एखाद्या प्रोजेक्टसाठी कुणाला तरी स्पेशालिटी असते, तो स्पेशालिटी त्याची डाऊन करतो. ह्याचं सगळ्यांचं जो जुळून येईल तो त्यावेळेचा आपला सहकारी असतो. सो आपलं एकाबरोबर जमतं. कधी कधी तुमचं खूप बॉन्डिंग असतं पण त्या प्रोजेक्टच्या वेळी तुमचे इगो आड येतात आणि इगो आड आले की तुमचं नाही होत, मग आपण ते जोड्या फोडायला लागतो. सो सुदैवाने जोपर्यंत आपण कम्फर्टेबल का करत असतो, कारण आपण जो एक्सपेरिमेंट करतो त्याच्यामध्ये आपणही आपल्याला प्रूव्ह करत असतो. तो सगळ्यांनी मिळून जोपर्यंत एकत्र थर मांडले जात नाही तोपर्यंत दही अंडी फुटत नाही. तर ती फोडण्यासाठी मग तुम्हाला तुमचा गोविंद वेगळा मांडावाच लागतो आणि त्यातल्या एखाद्याने खांदा काढला तर त्याला बाहेर काढावं लागतं. सो कम्फर्ट झोन आहे. पण आता मी प्रायोगिकवाला माणूस आहे, एक्सपेरिमेंट करतो. सो चित्रपटात आहेत ते, मालिकांमध्येही करतो मी. सो किशोर सरांनी मी पहिल्यांदा काम केलं आहे पण आम्ही अमेझिंग आहोत दोघे. आम्हाला आवडलं आहे, छान छान. म्हणजे त्यांनी काल कुठलं तरी एका आर्टिकलमध्ये, मला माहिती नाही त्यांनी ते कधी इंटरव्ह्यू दिला, काय केला वगैरे वगैरे वगैरे, कुठे प्रसिद्ध झाला वगैरे वगैरे. तर मला काल कुठून तरी आलं की त्यांनी खूप मोठ्या लोकांबरोबर काम केलं आणि त्यांनी सांगितलं की चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम असतं आणि दिग्दर्शक जेवढा त्याच्या कलेशी त्या प्रोजेक्टशी प्रामाणिक असतो तेवढा तो प्रोजेक्ट सक्सेस होतो आणि त्यामध्ये भीमराव आहे. असं जेव्हा एखादा कलाकार पहिल्यांदा माझ्यावर काम करून जर म्हणतोय तर कुठेतरी वेवलेन जुळली आहे. सो आम्ही एकमेकांना मॅच म्हणजे की ओके आम्ही एकत्र काम करू शकतो. बरं, माझ्याबरोबर कित्येकदा असंही झालं की माझं भांडण, म्हणजे मुळात मी भांडत नाही, म्हणजे मला नाही आवडत. मला सेटवरती शिव्या, आरडाओरडा हे नाही. तुम्ही शांत चित्ताने काम करा, कारण प्री केलेलं असतं तुम्ही. तुम्हाला 11th आवरला काही बरं इम्प्रूवाइज तर मी खूप करतो. त्यामुळे माझं जर कुणाचा माझ्यावर लटका राग किंवा रुसवा राग असतो तो लेखकांचा असतो की हा जे काही लिहून दिलेलं असतं त्याला आयत्या वेळेला ह्याला खूप सुचतं आयत्या वेळेला आणि मग हा आयत्या वेळेला करत राहतो. तर पण त्या सगळ्या माझ्या सगळे लेखक आत्तापर्यंत ज्यांच्यावर काम केलं त्या सगळे मला प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी फोन करतात, प्रत्येकजण. तर परेश सरांचं तर म्हणणंच आहे की तू तुझ्या म्हणजे सोबत एक लेखक असे जे आहेत ना 4-5 लेखक घेऊन फिरतच जा, कारण तू नवीन नवीन लिहित राहतोच. तर म्हणलं ते इम्प्रोव्हायझेशन आहे. सो की हे याचा अर्थ मी कुठल्या लेखकाबरोबर लॉबिंगमध्ये फिरतोय का, काम करतोय का. आणि लॉबी कोण बनवतं? निर्माता बनवतोय, दिग्दर्शक बनवतोय, कोण बनवतोय कोण? मी तुम्हाला हे विचारलं कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना गोड गोड फार बोलतात की गोड बोलून काम काढून घेतात की यांच्या चित्रपटात काम पाहिजे तर मी गोड बोलतो तर माझं काम नाही घेईल. मी कधीच तुम्हाला ना कोणत्या अननेसेसरी पार्टीज किंवा रेड कार्पेटवर नाही पाहिलं की जिथे उगाच कनेक्शन बनवायला येतात, किंवा मी कधी तुम्हाला नाही पाहिलं. तर तुम्हाला कुठे भीती वाटते की माझ्या या स्वभावामुळे कदाचित मला कोणी विचारणार नाही नंतर असं? नाही, मला माझ्या घरातले विचारतात काल झाला प्रीमियर, तू का नाही गेला? आणि त्यांना माहित असतं की माझ्याकडे आलेलं आहे इन्व्हिटेशन. पण
मला जेव्हा शक्य असतं ना तेव्हा मी पहिल्या दिवशी जाऊन चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतोच. कारण मराठी चित्रपट आपण बोंबलून फायदा नाही आहे की त्याला प्रेक्षक नाही आहे. आपणच एक प्रेक्षक आहोत आपल्या मित्रांचं पिक्चरचं. तर आपण जाऊन पिक्चर बघितला पाहिजे. दुसरी गोष्ट असं होतं की तो प्रीमियर असेल किंवा स्क्रीनिंग असेल किंवा आणि पार्ट्यांना मी नाही जात. म्हणजे जात नाही म्हणण्यापेक्षा मी गेलो तर हाय हॅलो होतं, सगळं असं होतं, इथपर्यंतच होतं. पण म्हटलं ना की मला कलेचं व्यसन आहे तेवढं बरं आहे. त्यामुळे मी कलेच्या व्यसनात रमतो. त्यामुळे पार्ट्यांमध्ये होणाऱ्या व्यसनांमध्ये मला नाही फार काही इंटरेस्ट. मला असं वाटतं की गोड जे वागणं वगैरे आहे त्यापेक्षा सुदैवाने मला माझ्या कामामुळे ओळखलं जातं. आणि मलाही आवडतं की अरे ह्याचं काम पॅशनेट झालं या, मला ह्याच्यावर काम करायचं आहे, हे जेव्हा वाटतं ना ते वाटणं खूप महत्त्वाचं आहे. सो गोड वागणं हा म्हणजे तुम्ही एकमेकांशी छान वागायलाच पाहिजे. कारण भांडून इगो ठेवून काही होत नाही. तर जेव्हा तुम्ही कलाकार म्हणजे आयुष्यात आहे ना तुम्हाला असं म्हटलं जातं की चेहऱ्यावरचे एक ह्याच्यावरती एक आणि कित्येकदा आपल्याला टोमणीच म्हणणार अरे हा खऱ्या आयुष्यात पण तसाच वागतो बरं का. हे नाटकवाले चित्रपटवाले असेच आहेत बरं का. आपल्याला त्या भूमिकेनुसार तसं काम करावं लागतं. तसं काम करा आणि मुळात तुम्ही जसे तसे राहा. सो मी असा आहे. तर मला आवडेल की पार्टीला भेटण्यापेक्षा त्या ह्याच्यामध्ये भेटण्यापेक्षा आपण कवितांचं संमेलन करू, छान कथा वाचू, कथाकथन करू, गप्पा मारू, छान एकमेकांच्या प्रोजेक्टविषयी बोलू, जगभरातल्या सिनेमांविषयी बोलू, बदलता ट्रेंड आहे त्याच्याविषयी गप्पा मारू. सो माझे बरेच जे सिनियर डिरेक्टर्स आहेत म्हणजे रंगा सर आहेत, राजेश देशपांडे आहेत, विवेक देशपांडे आहेत, म्हणजे गजेंद्र हिरे पण आहेत सर, संजय दादा लव यू. म्हणजे ते तो आम्ही म्हणजे गप्पा फ्रेमिंग काय आहे काय नाही आहे, कुठे चाललाय सिनेमा, काय चुकलं हे सांगा मला, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते बिनधास्त हक्काने मला सांगतात हे बघ आता आहे ना तू हे केलंस तर ह्याच्यामध्ये हे चुकलं, हे तर माझ्यासाठी की ह्या माझ्या पार्ट्या आहेत. अगदीच. आणि यावरून आता जे तुम्ही बोलात की बदलता ट्रेंड, आता एक कॉन्टेंट क्रिएटरचा ट्रेंड आलाय की चित्रपटात त्यांना काम आहे, सुपर हिट चित्रपट बनत आहेत त्यांच्या नावे, अनेक मोठे मोठे दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करत आहेत, अनेक अपकमिंग मूवीज काही क्रिएटर्सने अनाऊन्स केले आहेत. तुमचं काय मत आहे की कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आपण ज्यांना म्हणतो, काय फ्युचर आहे? फ्युचरचं मला माहीत नाही खरं तर. कारण त्याच्यावर बोलणे एवढा माझा त्याच्यावरचा अभ्यास नाही आहे खरं तर. मी जे काही चित्रपट करत आलो, बघत आलो, ज्याच्यावर माझा अभ्यास आहे. सो मला म्हणजे इन्फ्लुएन्स होणं, तुम्ही कुणाचं तरी इन्फ्लुएन्सर होणं हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही आज समाजासमोर उभे राहता आणि जे आहेत ते त्यांच्यातलं काय स्पेशल आहे त्यांनी ओळखलं आहे आणि ते लोकांसमोर मांडलं आहे आणि लोकांना ते कुठेतरी आपलंच वाटलं म्हणून ते त्यांना एवढे लाईक मिळतात, व्ह्यूज मिळतात, हे मिळतात. पण प्रत्येकाला आहे ना बघा आता मला आहे ना मला माहिती आहे की मी चित्रपट करू शकतो, वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं आहे, याचा अर्थ मी उत्तम निवेदक नाही होऊ शकत हे मला माहिती आहे. मी आत्मपॅम्पलेटमध्ये काम केलं आहे तर त्याचा जो दिग्दर्शक आहे आशिष बेंडे आणि त्याचा जो कास्टिंग डिरेक्टर आहे रोहन मापुसकर आणि त्यांची डिरेक्शन टीम म्हणजे सगळेच टीम जी आहे डिरेक्शन टीम हे सगळे मला आधीपासून ओळखत होते आणि त्यांना असा विश्वास वाटला की हा माझा तो बाप जो आहे तो होऊ शकतो. सो मी त्यांना म्हटलं की मी बरेच वर्षात काम केलं नाही, अभिनय केलेला नाही आहे, मी जे काय करेल ते टेक्निकल करेल. सो ते परेश सर असतील, मधुगंधा असेल, ती माझी टीम असेल, त्यांनी दाखवलेला विश्वास होता माझ्यावर म्हणून मी ते काम करू शकलो. याचा अर्थ मी उत्तम ॲक्टर आहे का तर नाही आहे. उद्या कुणीही मला म्हणजे मी अजूनही काही काम करायला विचारलं तर मी हो म्हणेल, करेन, पण ते काम काय आहे म्हणजे त्याच्यानंतर मी बरेच प्रोजेक्टला नाही पण सांगितलेलं आहे. म्हणजे चांगल्या म्हणजे मोठे प्रोजेक्ट त्यामधले रोल्स होते पण ते रोल्सला मी ॲप्रोप्रिएट आहे की नाही मला नाही माहीत. तो मला वाटतं की त्यापैकी माझ्यापेक्षा बेटर ऑप्शन तुला मी देऊ का, तर म्हणून मी दिलेली आहेत नावं. आपण काय करावं आणि कुठे थांबलं पाहिजे, बरोबर कुठे थांबलं पाहिजे हे ज्याला कळलं ना तो सक्सेसफुल होतो. सो इन्फ्लुएन्सर जसं तुम्ही इन्फ्लुएन्स किंवा तुम्ही जे आता स्टार झालेला आहात ते कशावर झालेले आहेत त्या 30 सेकंदावर.
त्यात 30 सेकंडर टू 2 तासाचा सिनेमा हा जर का स्पॅन असेल तर त्या स्पॅनमध्ये आपण कुठे आहोत हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. बरोबर. तर तुम्ही कुणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचवू शकता. प्रसिद्धीची हाव, प्रसिद्धीचं म्हणजे ते ग्लॅमर हे खूप भयानक असतं. तुला माहिती आहे की मी इथे मुंबईत असेल तर शक्यतो आता लोकांना माहिती आहे की हा चित्रपट निर्माता आहे, म्हणजे काय दिग्दर्शक आहे आणि हा हे करतो. तर त्यांचं असं असतं की हा कसा फिरतो, कसा राहतो याच्यामध्ये. मी आजही शिवडीतला चाळीत राहतो. तर चाळीत म्हणजे हा माझ्या चाळीकरांना माहिती आहे की हा येतो, हा असा राहतो आणि असं जगणं करतो, त्याचं जगतो. म्हणजे मला माहिती आहे की मी कुठे राहतोय, मला त्याचं भान ठेवायला पाहिजे. जर मी तिथे एका डिरेक्टर सारखा राहिलो, वागायला लागलो, हे करायला लागलो आणि शेवटी मला तिथेच रात्री झोपायला मला माझ्या घरातच जायचं. माझं घर आहे ते. मला तिथे जी झोप लागते ती मला नाही लागत. म्हणजे मी मडला शूटला असताना मालाडला घर घेऊन राहिलेलो आहे, बोरिवलीत घर घेऊन राहिलेलो आहे. पण मी तिथे आठवड्यातनं म्हणजे मी मडवरनं पण शिवडीला ट्रॅव्हल करतो रोज. मी ठाण्यात असताना भाड्यांवरती घरं घेतली, म्हणजे ह्याच्या वेळी अग्निहोत्र 2च्या वेळी, बाप माणूसच्या वेळी तिथे घर घेतलं मित्रांबरोबर आम्ही शेअरिंगमध्ये. पण मी तिथे एकदाच गेलो 2 तासासाठी. नाही, एवढं मला माझं घर आवडतं. मला तिथे सुखाची झोप लागते. ते माझ्या आई बाबांनी कष्टाने बनवलेलं आहे. सो मी त्याचं मला भान पाहिजे आणि मी तिथे राहिलो. मी तिथून बाहेर पडणार, डेफिनेटली प्रगती होईल काळानुसार. मी जे आज माझं दुःख आहे की मला घर घ्यायचं आहे, मुंबईत माझं घर नाही आहे. सो बरेच जण म्हणतात अरे मग कलाकार कोट्यातनं घे, ह्याच्यातनं घे, तुला का नाही मिळत वगैरे. मला ते नाही जमलं. कशी वशिलेबाजी करतात किंवा कसं प्रोसेस. कलाकारसाठी जी फाईल लागते ती बनवली. मी गेली 8 वर्ष दरवर्षी माडाचा फॉर्म भरतो, नाही लागत आहे मला यार. सो आपलं बॅड लक आहे. पण प्रयत्न मी दरवेळी करतो. उद्या ते राहायला गेल्यानंतर माझं लाईफस्टाईल बदलेल. पण मी आता चाळीत राहताना मी सगळ्यांशी संपर्क सोडून मी सॉलिड कोणतरी रॉकस्टार झालो आणि ह्याच्यात भ्रमात राहायला लागलो, तर जेव्हा माझं वलय संपेल त्यानंतर मी काय करणार? तेव्हा मला त्या चाळीत जगणं नकोसं होईल. माझा आज आनंद आहे ना, मी घरी गेल्यानंतर मला जेव्हा माझी ठरलेली माणसं काय रे आलास का, जेवला का, हे जेव्हा होतं ना, तो आनंद आहे ना. बरोबर. उद्या मला ते नको आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतला रादर हिंदी चित्रपटसृष्टीतले बऱ्यापैकी माझे मित्र आहेत. म्हणजे आज अक्षय कुमारसोबत सुद्धा जेव्हा उठतो आणि बोलतो, जेव्हा आम्ही मैत्रीतल्या गप्पा मारतो, तेव्हा असं नाही होत की काही हे नाही. पण तो माझा मित्र आहे, तो त्याच्या जागी, मी माझ्या जागी. माझं वास्तव हे आहे, ह्याचं मला भान असलं पाहिजे. आता इन्फ्लुएन्सर झालो, तुम्हाला हे स्टारडम आहे, तुम्हाला मिळालं एका ॲपमुळे, एका ह्याच्यानंतर. तर ते जेवढं लवकर मिळालंय ते टिकवणं तुमच्या हातात आहे. बरोबर. आणि ज्याला ते टिकवायचं कळलं, लॉंग सस्टेन राहिला, केलं त्याने मेंटेन, तो यशस्वी होणार. सो साधं गणित आहे. तुम्हाला यश मिळवायचं आहे, उंच उडी घ्यायची आहे, तर 2 स्टेप मागे जावं लागतं, तर तुम्ही पुढे उडी मारू शकता. तुम्ही जागेवरनं उडी मारली तर खड्ड्यातच जाणार आहे. सो इन्फ्लुएन्सर किंवा आपण म्हणतो फ्युचरिस्टिक वगैरे, जर आता म्हणजे पहिलं असं होतं की माझ्या मते इन्फ्लुएन्सर असताना खूप फरक पडायचा. आत्ता दर तिसरा बेंचवरचा इन्फ्लुएन्सर आहे. सो त्याचं मार्केट गेलेलं आहे. जे नवीन असतं ना तेव्हाच असतं. म्हणजे आपल्याकडे आहे ना खूप फ्रॉड चालतात, त्यामुळे चेन सिस्टीम बोलतो आपण, स्कॅम चालतात वगैरे. त्यामध्ये आहे ना जे अशी फ्रॉडची कंपनी करतात आणि जे इनिशियली जॉईन होतात ना पहिले, त्यांना सॉलिड पैसे कमवतात आणि नंतरचे सगळे गाळात जातात आणि मग कळतं रातोरात गायब झालेले आहेत सगळे वगैरे. सो ह्या कलेच्या माध्यमात होऊ नये एवढंच माझं मत आहे. आज एक इन्फ्लुएन्सर आहे, सो त्याचं महत्त्व टिकूया. अगदीच. जो तो म्हटलं मी इन्फ्लुएन्सर आहे, तर मग तुम्ही सगळेच आपण सगळेच गाळ्यात जाऊ. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वाईट वाटतं, खंत ही की आता तू म्हणालीस ना की नॅशनल कमी वयात मिळाला. हो, पण मी त्याच्यासाठी आहे ना वयवर्ष 17 पासून काम करतोय. वयवर्ष 17ला मी नॅशनलचं स्वप्न पाहिलेलं आहे. तेव्हा जाऊन मला वयवर्ष आत्ता आलं ना हातात, 35ला हातात आला.
मेहनत आहे. त्या 20 वर्ष मी सतत जगभरातला सिनेमा बघितला. माझी अवकात म्हणजे कॅपॅसिटी नव्हती रे. आमच्याकडे टीव्ही नाही. मी लोकांच्या घरात राशन धान्याचं दुकान होतं शेजारी व टीव्ही होता. त्या गोण्यावरती बघायचं. तर माझे अँगल बदलायचे. ते कदाचित बहुतेक मला जे आता येतात ना सस्पेन्स थ्रिलरचे खूप प्रोजेक्ट्स येतात. का तर माझे अँगल वेडेवाकडे असतात. तर त्याचं कारण बहुतेक ते असावं. कारण ते रेशनच्या दुकानात टीव्ही आय लेवलला असायचं. तर धान्य नसेल तेव्हा खाली असायचो. मग 2 गोणे आले की वर असायचो. मग पूल भरलेलं असं की वरतून बघायचो. तर कदाचित हे माझे अँगल जनरेट त्याच्यामुळे झाले असेल. पर्स्पेक्टिव्ह आला असेल. तर अशा पद्धतीने जर जगलाय तर तुम्हाला ते येणार. आणि बरं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ना, मगाशी म्हटलं की प्लॅटफॉर्मच्या बाबतीत पण की आत्ता यूट्यूब आहे, उद्या अजून काहीतरी येईल. उद्या पुन्हा असं होईल की निर्माते स्वतः म्हणजे मेकर्स आम्ही स्वतः चित्रपट बनवू, लोकार्जनातून बनवू, लोकांच्या मदतीने बनवू, आम्ही शेअरिंगमध्ये बनवू आणि आम्ही स्वतः रिलीज करू. जो आमच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये आला त्याच्याबरोबर करू. ही वेळ जशी येईल असं मला वाटतं लवकरच. तसं हे इन्फ्लुएन्सरने फक्त एवढं सांभाळायला पाहिजे की तिथेही जास्त की मला आता वेबसिरीज आली, मला आता फिल्म आली, मला ही आली म्हणून आपण बनवतो. तर माझं मत आहे की बघ पहिली कुठलीही गोष्ट की ज्यावेळी चित्रपट बनवायचा होता तेव्हा आधी आपण आहे ना काही लोकांकडे म्हणजे तुम्ही लॉमध्ये गेला, मी लॉयर आहे. म्हणजे लॉ म्हणजे मी शिक्षण घेतलेलं आहे, पुढे प्रॅक्टिस नाही केली, पण त्याचा फायदा झाला की मला बायको लॉयर मिळाली. तर तुम्ही लॉचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला आहे ना इंटर्नशिप करायला लागते. कुठल्याही ह्याच्या शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, अंडर राहावं लागतं, ट्रेन राहावं लागतं. तर ते आपल्या इंडस्ट्रीत मस्ट आहे. बरोबर. सो दुसरं दुर्दैवाचं हे आहे की प्रत्येक ह्याला एक शिक्षणाची पद्धती असते. आपलं फ्री फॉर्म आहे, जे येतं ते दाखवा, पण ते दाखवतोय ते योग्य आहे अयोग्य आहे ह्याचं कुणाकडून तरी गायडन्स घ्या. करेक्ट. आणि मी घेतो. मी आजही माझं म्हणजे लोक स्क्रिप्ट लिहिल्यानंतर किंवा प्रोजेक्ट केल्यानंतर वगैरे कुणाला दाखवत नाहीत, झाकून ठेवतात. हे त्यांच्यासाठीच आहे, लोकांसाठीच आहे आणि ते लोकांपर्यंत उत्तम जावं म्हणून जर मला 4 मार्गदर्शन आत्ताच मिळाले नंतर दुःख नाही राहणार. अरे प्रत्येक कलाकृती आल्यानंतर मेकरला दुःख राहतात, हे जरा अजून बेटर केलं पाहिजे. ते मला होतं. म्हणजे मला बार्डो बघितल्यानंतर मला स्वतःला असं झालं होतं की अरे यार मला अजून खूप करायचं आहे. अंधार माया आता झाल्यानंतरही खूप वाटतं अरे यार हे मला करायचं होतं, हे करायचं होतं, हे करायचं. पण जेव्हा झाल्यानंतर जे आता झालंय ह्याच्यात उत्तम काय होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्ही आधी 10 वेळा वाचा, विचार करा, लोकांना भेटा, मार्गदर्शन घ्या, करत राहिलं पाहिजे. अगदीच. आणि काही गप्पा या युनिव्हर्सिटी असतात. म्हणजे काही गप्पा ऐकल्यानंतर किंवा गप्पा मारल्यानंतर असं वाटतं वेळ फुकट नाही गेलाय. असं वाटतं की अरे मी खूप शिकले. किंवा माझ्यासोबत जे आता 2 कॅमेरामॅन आहेत, आय होप त्यांनी काहीतरी घेतलं असेल. कारण का प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर असं वाटतं की मी काय शिकले माणूस म्हणून. कॉन्टेंट जाईल चॅनलवर, त्याला किती व्ह्यूज येतील, तो किती हिट होईल, किती फ्लॉप होईल, हा नंतरचा भाग. पण रिपोर्टर म्हणून, अँकर म्हणून जेव्हा मी या खुर्चीवर बसते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की मी काहीतरी घरी घेऊन जावं. आणि जेव्हा मी आज काहीतरी घरी घेऊन जाईल तेव्हा मला असं मला माहिती आहे की जेव्हा मी इट्स मज्जा ओरिजिनलसाठी नवीन वेबसिरीजचं प्लॅनिंग करेल, माझ्याकडे आता 40% काहीतरी वेगळं नॉलेज आहे. व्हेरी गुड. जे माझ्याकडे आत्तापर्यंत नव्हतं. किंवा आत्ता समजा हे 2 कॅमेरामॅन आहेत, आय होप त्यांना पुढे जर नॅशनल अवॉर्ड पाहिजे असेल तर त्यांना आत्तापासून किती तयारी केली पाहिजे, किंवा 17 वर्ष दिली पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा. तुम्ही प्रयत्न करत राहा. एक्झॅक्टली. पण ती दिली पाहिजे. आणि थँक्यू सो मच. खरं तर हा इंटरव्ह्यू पेंडिंगच होता आणि एका फोनवर तुम्ही इतक्या बिझी स्केड्यूलमधून आलात आणि उद्या पुन्हा एक स्केड्यूल आहे. थँक्यू सो मच. खरं तर मी तुमचा टीमचा हे आहे, आभारी आहे. पण कारण मी या इट्स मज्जाला फॉलो करतोय. सो मी बरंच तुमच्या वेबसिरीज बघत आलो आहे. सो त्यातल्या मेकर्सच्या कलाकृती बघत आलो आहे. तुमच्या प्लॅटफॉर्मची व्हरायटी किंवा तुमचा प्लॅटफॉर्म काहीतरी स्वतंत्र होऊन करतंय आणि मराठीत अशा सगळ्या लोकांची गरज आहे. तर आपला मराठी कंटेंट जगभर नाव लौकिक मिळवेल याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हटलं ना की चांगल्या कलाकृती येत नाहीत त्याचं दुःख आहे. तसंच म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन
पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीला उभारी दिली पाहिजे. अगदीच. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू शकतो. आणि थँक्यू. मज्जा. अगदीच. आणि वास्तू नेहमीच तथास्तू असं म्हणत असते. पुढचा इंटरव्ह्यू तुमच्या हक्काच्या घरात असेल. हा इट्स Yes. मज्जाकडून एक या वास्तूकडून तुम्हाला एक आशीर्वाद आहे. थँक्यू सो Thank मच you, इथे thank you आलात. so आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मजागर अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.